नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 8 नोव्हेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे गणाधिप संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित असते। कार्तिक कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणाधिप संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते आणि या दिवशी भक्तिभावाने श्री गणेशाची पूजा आणि व्रत केले जाते। तसेच या दिवशी गणपतीसह चंद्रदेव यांची देखील पूजा केली जाते। जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व संकट ही दूर होतात। कारण बघा, गणपती बाप्पा यांना संकटमोचक मानलं जातं आणि त्यांचं एक खास व्रत आहे ते म्हणजे संकष्टी चतुर्थी आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थी ही खूप महत्त्वाची तिथी मानली जाते। गणाधिप संकष्टी चतुर्थी ही इच्छापूर्ती चतुर्थी मानली जाते। या दिवशी जर आपण व्रत करून श्री गणेशांची पूजा केली तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात। तसेच आपल्या आयुष्यामध्ये सर्व संकट, अडचणी हे देखील दूर होतात। धार्मिक दृष्टीने ही चतुर्थी अत्यंत महत्त्वाची चतुर्थी तिथी असल्याने या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या शनिवार गणाधिप संकष्टी चतुर्थीला उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु सकाळीच आणा घरात ह्या झाडाचे एक पान। कोणताही शत्रू माफी मागेल, शत्रुपीडा नष्ट होईल। तसेच बघा, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल। तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहे, त्या पानाचं काय करायचं आहे, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगळं असतं। त्यामुळे कार्तिक महिना हा अत्यंत शुभ मानला जातो, कारण या महिन्यामध्ये कार्तिकी एकादशी, कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमा, वैकुंठ चतुर्दशी, तुळशी विवाह असे अनेक धार्मिक सण जे आहेत ते साजरे केले जातात आणि म्हणूनच या दृष्टीने कार्तिक महिना हा खूप शुभ मानला जातो आणि म्हणून या महिन्यामध्ये येणारी चतुर्थी ही अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते। या दिवशी गणपती तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणावरती जागृत असते आणि त्यामुळे या काळात केलेले उपाय, सेवा, उपासना या खूप प्रभावी ठरत असतात। त्या उपायांचं, त्या सेवेचं आपल्याला गणपती बाप्पांच्या कृपेने शीघ्र फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच उद्या आपल्याला शनिवारी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर या एका झाडाचं पान जे आहे ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे। जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतातच आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न, कष्ट, मेहनत करत असतो। परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केलं तरी आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही, आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत। परंतु जर तुम्ही उद्याच्या दिवशी जर हा उपाय केला तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल आणि या उपाय आपण उद्या चतुर्थीला आपल्या घरात केला तर आपल्या घरात असणारी अदृश्य वाईट शक्ती, नकारात्मकता, इडापिडा ही देखील संपूर्णपणे आपल्या घरातून नष्ट होईल। जर आपल्या घरामध्ये काही दोष असतील, आपल्या कुटुंबामध्ये काही अडचणी येतात, जसं की घरामध्ये सतत भांडणं होतात, पैसा टिकत नाही, आजारपण येतं आणि ते पण वाढत जातं, आलेला पैसा जे आहे त्या आजारपणामध्ये निघून जातो किंवा इतर कोणत्याही कारणाने आपल्या घरातून पैसा हा निघून जातो
आपल्या घरातील मुलांची, पतीची प्रगती होत नाही, कुटुंबाची प्रगती होत नाही, यांसारख्या समस्या जर तुमच्या घरात असतील तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही उद्या केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती टिकायला सुरुवात होते. प्राप्तदायी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते. तसेच आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणं होत असतील, मग ही भांडणं नवरा बायकोची असो, आई मुलांची असो किंवा मग आपल्या कुटुंबामध्ये इतर कोणत्या सदस्यांची असो, तर त्यामध्ये सतत वादावाद होत असतील, वाईट परिणाम याचा पूर्ण आपल्या कुटुंबावरती किंवा वाईट त्या सगळा परिणाम मुलांवर होत असतो. तर असं तुमच्या घरात प्रॉब्लेम असतील तर हा उपाय तुम्ही चतुर्थीला नक्की करा. तुमच्या आयुष्यामध्ये बघा, एखादा जो शत्रू असेल, तो गुपित असेल किंवा त्यांचं नाव तुम्हाला माहीत असेल, तर या शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामुळे मध्ये ज्या अडचणी येत असतील किंवा मग महत्त्वाच्या कामात अडचणी येत असतील, शत्रूमुळे आयुष्यात तुमचं कोणतंच काम नीट होत नसेल, तर अशा सगळ्या अडचणी या दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला उद्या शनिवारी सकाळी 12 वाजायच्या अगोदर करायचा आहे. म्हणून उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ स्नान करायचं आणि घरामध्ये जर पंचगव्य असेल तर ते पंचगव्य आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करायची आणि नंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा, फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आणि यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करा. जास्वंदाचं फुलं अर्पण करा, दुर्वा अर्पण करा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा, धूप दीप लावून, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करा आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मग 12च्या आत तुम्ही केला तरीसुद्धा चालेल. उपाय करण्यासाठी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि हा तांब्याचा कलश असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर मग तुम्ही साधा घेतला तरी चालेल. त्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गाईचं दूध टाकायचं आहे. हे जल घेऊन तुम्हाला रुईच्या झाडाजवळ जायचं आहे आणि रुईच्या झाडाला हे जल जे आहे ते अर्पण करायचं आहे. यानंतर तुम्ही दोन्ही हातांनी जोडून या झाडाला नमस्कार करायचा आणि त्यांचं एक पान तोडून आणायचं आणि बघा, रुईच्या पानामध्ये किंवा झाडामध्ये साक्षात दैवी शक्ती असते. ते जर घरामध्ये आणलं तर आपल्या घरात असलेली नकारात्मकता जी आहे ती नष्ट होते. आणि त्याचबरोबर चतुर्थी तिथी ही जेव्हा शनिवारी येते तेव्हा त्या चतुर्थीचं महत्त्व अधिकच वाढत असतं आणि शनिवारी या रुईच्या झाडाला खूप महत्त्व दिलं जातं. आता बघा, या दिवशी अनेक जण रुईच्या पानांची माळ मारुतीला अर्पण करत असतात आणि या झाडाचं वैशिष्ट्य खास असं की या झाडाच्या मुळामध्ये साक्षात श्री गणेश वास करत असतात. म्हणजेच गणपती बाप्पांचा वास या झाडाच्या मुळात असतो आणि म्हणूनच तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं असेल, रुईचं मुळापासून गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा बनवली जाते आणि तीसुद्धा आपण आपल्या घरात ठेवली तर आपल्या घरातील वास्तुदोष आहेत ते दूर होत असतात. या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते. इतकं महत्त्व या रुईच्या झाडाला दिलं जातं. म्हणून आपल्याला रुईच्या झाडाचं एक पान आहे ते घरी तोडून आणायचं, स्वच्छ धुवून काढायचं आणि नंतर ते बारीक करायचं, त्याची पेस्ट तयार करायची आणि मग ते मिक्सरमध्ये बनवली तरी तुम्ही चालेल किंवा मग कुटून घेतली तरी चालेल. यानंतर आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं. त्यानंतर आपण जी पानांची पेस्ट बनवलेली आहे तर ती पेस्ट तुम्हाला अगदी थोडीशी ती तुपामध्ये टाकायची आहे. तूप आणि पेस्ट जी आहे तर ती तुम्हाला एकत्र करून घ्यायचे आणि यानंतर तुम्हाला 2 फुलवाती घ्यायच्या आहेत. फुलवाती त्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि त्या दोन्ही एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या वाती दिव्यामध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतर एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये तुम्हाला
थोडेसे तांदूळ ठेवायचे। तांदळावरती हा जो दिवा आहे तो ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे। दिवा देवघरासमोर प्रज्वलित करून त्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची। धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण शुद्ध करायचं आणि सुगंधित करायचं। तिथेच बसून तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं एक वेळा पठण करायचं। तसेच संकटमोचन स्तोत्र जे आहे गणपती बाप्पांचं त्याचं एक वेळा पठण करायचं। या आणि तिथेच बसून तुम्हाला दोन्ही हात जोडून आपल्या घरातील नकारात्मकता अलक्ष्मी तसेच घरामध्ये जे काही दोष असतील ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची गणपती बाप्पांना। आता हा दिवा आपण सकाळी लावणार, त्यानंतर तो जोपर्यंत तेवत राहील तोपर्यंत, त्यानंतर तो जर शांत झाला तर पुन्हा प्रज्वलित करायची गरज नाही। पुन्हा संध्याकाळी 6 वाजल्यानंतर त्या दिव्यामध्ये असणाऱ्या 2 वाती आहेत तर त्या तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। त्यासोबत कापूर 2 वड्या आणि 2 लवंगा ठेवून हे तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचे आहेत। याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा कापूर प्रज्वलित करणार तेव्हा तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय नमः विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा। तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय उद्या गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे आणि उद्या शनिवार आहे। शनिवारी चतुर्थी आल्यामुळे या चतुर्थीचं महत्त्व अधिक वाढत असतं, त्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तो नक्की करा। यामुळे तुमच्या घरातील सर्व दोष अडचणी विघ्न दूर होतील। तर बघा, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया।